नमस्कार, स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इनसाइट्स या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती. आपण पाहणार आहोत श्यामची आई. यातील साने गुरुजी असे होते, पु ल यांच्या शब्दांत. ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले, त्याच गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे, अजोड आहे. ब्राह्मणही नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा, तेच पतित की अखडिती जे प्रदेश साकल्याचा. केशवसुताचा नवा शिपाई मला साने गुरुजीमध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगात ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यात अश्रू येत असत. हो, येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या आयुष्यात लाभले तरी क्षण खऱ्या अर्थाने आपण जगलो असे म्हणा. साने गुरुजी नुसते रडले नाहीत, प्रचंड चिडले. ते रडणे आणि ते चिडणे सुंदर होते. त्या चिडण्यामागे भव्यता होती. गुरुजी केवळ साहित्यासाठी, साहित्य किंवा कलेसाठी, कला असे मानणाऱ्यातले नव्हते. जे जे काही आहे ते जीवन अधिक सुंदर करण्यासाठी आहे, अशी त्यांची श्रद्धा होती. आणि त्या श्रद्धेपोटी लागणारी किंमत गुरुजी देत होते. तुकारामांच्या शब्दात बोलायचे म्हणजे, तुका म्हणे व्हावी प्राणासवे आटी, नाही तरी गोष्टी बोलू नये, अशी गुरुजींची जीवननिष्ठा. त्यांनी स्वतःला साहित्यिक म्हणून घेण्याचा आग्रह धरला नाही हे खरं, पण ते खरोखरीच चांगले साहित्यिक होते. गुरुजींना साहित्यिक म्हणून मोठे मनाचे स्थान दिले पाहिजे. गुरुजींना निसर्गाचे किती सुंदर दर्शन घडते. झाडू टोपली घेऊन कचरा नाहीसा करणारे गुरुजी निसर्गात खूप रमत असत. साऱ्या कलांविषयी गुरुजींना ओढ होती. सेवा दलाच्या कला पथकाचे सारे श्रेय साने गुरुजींना. आमच्यासारखी मुले नाही तर गाण्या बजावण्याऐवजी त्यांच्या क्रांतिकार्याला कशी आली असती. गाण्यानं सारा देश पेटविता येतो, हे सारे ते एका महान धर्माचे पालन म्हणून करत होते. साने गुरुजींचा धर्म कोठला? मानव धर्म वगैरे आपण म्हणतो. साने गुरुजींचा धर्म म्हणजे मातृधर्म. मातृधर्माला त्यागाचे मोल द्यावे लागते. गुरुजींनी आत्महत्या केली नाही. देश इतका नसला की गुरुजी सारख्यांना जगणे आम्ही अशक्य करून ठेवले. आपल्या घरात गलिच्छ प्रकार सुरू झाले तर आई तिथे राहील तरी का? जुन्या काळचे असेल तर ती बिचारी काशी यात्रेला जाईल. गुरुजी अशा एका महायात्रेला निघून गेले की तिथून परत येणे नाही. ते गेले त्यामुळे अनेक लोकांनी सुटकेचा निश्वासही सोडला असेल. कारण गुरुजी सारखी माणसं आपल्याला पेलत नाही. तो प्रेमाचा धाक त्रासदायक असतो. तो धर्म आचरायला म्हणजे त्रास असतो. शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी उठू सारे रान आता पेटू सारे रान म्हणणारा स्त्रियांची गाणी, लोकगीत दारोदार, खेडोपाडी फिरून माता बहिणी मधली कविता, सुख दुःख वेचून घेणारा, त्यांच्या दुःखांना सामोरं जाणारा, दलितांसाठी मंदिरं आणि माणसांच्या अंतःकरणातली बंद कवाडं खुली करायला सांगणारा हा महामानव या पवित्र भूमीत राहिला आणि काळ्याकुट्ट काळोखात बोल बोलता नाहीसा झाला. पु ल देशपांडे. साने गुरुजी असे होते, पु ल यांच्या शब्दात. साने गुरुजी यांचा श्यामची आई लेख पाहण्यासाठी व्ही स्टोरी इनसाइट्स हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.